नमस्कार, मी DS लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्राचे आणि मराठा समाजाचे जे आराध्य देवता समजले जातात, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठा समाजाचे महाराष्ट्रामधल्या एक श्रद्धास्थान बनलेले आहेत असे मराठा समाजाचे आदरणीय मनोज जरांगे दादा पाटील यांच्याशी आज आपण काही खास आणि विशिष्ट गोष्टीवरती एक संवाद साधतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय। दादा, दैनिक चालू वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आणि माझा सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न, आतापर्यंत आपला 2 वर्षापासून मराठा समाजासाठी जो संघर्ष चालू आहे आणि हा संघर्ष आता कुठेतरी शेवटच्या टप्प्यामध्ये येताना दिसतोय आणि आता जी 29 तारखेची आपली आविकूच असणार आहे, आपण शासनाला एक इशारा पण दिलेला आहे आणि विनंतीवजा इशारा म्हणू शकतो आपण त्याला, आणि आपण मुंबईला करोडो मराठे घेऊन 29 तारखेला जाण्याचं ठरवलं आहे। याबद्दल कसं आता पुन्हा एकदा काय सांगाल चालू वार्ताच्या माध्यमातून मराठा समाजालाही आणि शासनालाही? सरकारला सांगायची आता गरज राहिलेली नाही। परिस्थितीनं त्यांना सगळ्या गोष्टी माहिती झाल्या आहेत। हे आंदोलन आता 2-3 दिवसात नाही उभं राहिले, हे सलग 2 वर्ष झालं हे आंदोलन उभं आहे। त्यामुळे कुठल्या मागण्या येतात आणि काय हे सरकारला सांगायची गरज नाही राहिली। खरोखरच त्या या आंदोलनावरती आणि मागणीवरती त्यांचं संशोधन झालंय, म्हणजे PhD झाली थोडक्यात सरकार। एका मंत्री नाही, एक आमदार नाही, एक पण असा की त्याला मराठा समाजाच्या मागण्या माहित नाही। मराठा आणि कुणबी एक आहे, त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही। आता 58 लाख नोंदीचा अहवाल सुद्धा सरकारकडे, बरोबर, तो JR काढायला अडचण नाहीये, तरी पण जाणून बुजून दिलं जात नाही। सगळे सोयरीच्या अधिसूचना काढून त्यांनी 1.5 वर्ष उलटून गेलं, त्याची अंमलबजावणी नाहीये। मराठवाड्याचं हक्काचं गॅजेट, त्या गॅजेटियर मध्ये मराठ्यांच्या नोंदी आहेत, त्या शासकीय नोंदी असून घेतल्या जात नाही। राजश्री शाहू राजांचं संस्थांचं गॅजेटियर आहे, तेही घेतलं जात नाही। बॉम्बे गव्हर्नमेंटचं घेतलं जात नाही। अशा 8-9 मागण्या सरकारला माहिती। आता आम्ही किती दिवस संयम धरायचा म्हणून 29 ऑगस्ट आता फायनल केली आहे। ही अंतिमची लढाई आता आता विजय मिळवूनच परतणार आहे। बरं, तर थोडं बॅकला आपण जाऊ। ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांचं सरकार होतं त्यावेळेस त्यांनी एक अध्यादेश काढला होता, JR पण काढला होता, पण त्या JR वरती नंतर आता एक आपल्या मराठा समाजाला एक सांगण्यासाठी किंवा त्यांना समजण्यासाठी त्या JR वरती नंतर कधीच चर्चा केली नाही शिंदे सरकारने? नाही, कधीच सरकारनं पण नाही, आणि ते गेल्याच्या नंतर फडणवीस सरकारनं पण नाही। आता अधिसूचना तर त्यांनी काढली, बरोबर, तिची अंमलबजावणी तर त्यांना करावीच लागणार आहे आता, बरोबर, कारण समाज गेला होता लेकरा बाळाच्या भविष्यासाठी, बरोबर। शेवटी समाजाला कोणी आडमोठं समजू नये म्हणून त्यांनी सांगितलं होतं की अधिसूचना काढल्याच्या नंतर आम्ही 5-6 महिन्याच्या आत तिची अंमलबजावणी। समाजाने विश्वास ठेवला सरकारवरती आणि मुंबईतून वापस आले, आता वापस नाही। आता ज्यावेळेस गेल्या वेळेस मुंबईमध्ये पोहोचत होतो, मराठा समाज पोहोचत होता, त्यासोबत आपण होते, सरकारने एक अग्रणी भूमिका घेतली, सरकार आपल्याकडे अप्रोच झालं, खुद मुख्यमंत्री आले, मुख्यमंत्र्यांनी JR दाखवला, JR आपण वाचला, सगळ्या गोष्टी घडल्या। आता हे पुन्हा नाट्यमय जे रूपांतर आहे पुन्हा हे सरकार करू शकतं का? आणि जर तसं काही वाटलं तर तुमची काय ठाम भूमिका असणार? आता सरकार नाही करू शकत। जर समजा सरकारने डाव टाकला, नाही, जागा नाही, ओके, त्यांना करायसाठी जागा नाही आता। कारण ज्यावेळेस मुंबईत मराठी गेले त्यावेळेस त्यांनी सगळ्या सोयरीची अधिसूचना काढली, बरोबर, तिची अंमलबजावणीसाठी 6 महिन्याचा वेळ मागितला होता। 1 करोड मराठींनी ऐकलं त्यावेळेस, बरोबर, ते लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत आलेलं आहे। त्यामुळे त्यांना आता चाल नाही करताय। आता काय नाट्यमय घडामोडी करणार? समजा तसंच केलं, काहीतरी मराठे येऊ नये, कायद्याचा रूल तसा नाही। ओके, एकदा तुम्ही अधिसूचना जर काढली तर तिला 6 महिन्याच्या आत त्याचा निपटारा करावा लागतो। त्यांनी बहुतेक मुदतवाढ घेतली असेल त्याला, कारण 1.5 वर्ष झालं म्हणल्याच्या नंतर हरकतीची छाननी करायची, अमुक करायचं, तमुक करायचा, अभ्यास करायचा म्हणून 1.5 वर्षापेक्षा किती वेळ द्यायचा आणखी? त्याच्यामुळे त्यांना आता मागं पुढे सरकार त्यांना जागा नाही। आणि दुसरं असं आहे की त्यांच्या सरकारच्या वतीनं ज्यावेळेस ते 10-15 मंत्री आले होते गिरीश महाजन साहेबांच्या माध्यमातून, त्यांनी सांगितलं होतं की मराठा आणि कुणबी एक या तुमच्या मागणीप्रमाणे जर JR काढायचा असला, कायदा पारित करायचा म्हणलं तर आधार लागतो। आता 58 लाख नोंदीचा अहवाल त्यांच्याकडे, समिती त्यांची, बरोबर,
गठीत त्यांनीच केली, बरोबर, सरकार पण त्यांचं, बरोबर, आणि आवाज स्वीकारला पण त्यांनी, बरोबर. त्यामुळे त्यांना मागं पुढे सरकारला जागा नाही. म्हणून आम्ही यावेळेस मराठी ठाम झालो. भूमिका अशी की हैदराबादच्या सरकारी नोंदी आहेत, त्यामुळे तिथेही त्यांना वळवळ करता येत नाही. आता खोटं बोलत नाहीत. आम्ही सांगितलंय सरळ, आमचा 7/12 आहे, 3 एकर जमीन. 7/12 आहे म्हणल्यावर आता तहसीलदारला, पोलिसांना आम्हाला ते मोजूनच देणार, बरोबर, कारण त्याचा चतुर्सीमा आहे, त्याचा सगळा नकाशा आहे. बरोबर. त्यामुळे तिथं वळवळ करायला जागा नाही. तसंच कुणबी आणि मराठ्यांचा JR काढायसाठी 58 लाख नोंदीचा आता आधा आहे. बरोबर, मागं पुढे सरकत येईन काय. आणि मराठी प्रत्येक वेळेस येड्यात निघत नसते. संधी दिली फक्त, आणि सगळ्या सोयऱ्याला सुद्धा वेळ दिला 1.5 वर्ष. आता म्हणतेन काय, आणखी 2-4 दिवस द्या. सगळ्यात महत्वाचं, जून मध्ये जी मीटिंग झाली त्यावेळेस एक महाराष्ट्रामध्ये ओबीसी नेते असतील किंवा काही मराठा विरोधी समाज असेल, त्यांनी एक असं फैलवलं होतं की जरांगे पाटलाची कुठंतरी जी क्रेज आहे ती कमी झाली, आणि ह्या बैठकीला जे एक्सपेक्टेड लोक होते त्याच्या कितीतरी पटीमध्ये लोक आले, आणि ते सगळे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले. मग पुन्हा एकदा तीच सिच्युएशन, आणि ज्यावेळेस 1.5 वर्षापूर्वी मुंबईला गेलते त्याच्यापेक्षा डबल सिच्युएशन असेल की काय अजून वेगळं काय असेल, कसं असेल आता 29 तारखेचं नियोजन? यांना काय बरं का, मी तर एक तर मोजत नाही त्यांना, गिनीत पण नाही जातीवादी त्या ओबीसी नेत्यांना. कारण एखाद्याच्या गोरगरिबाच्या लेकराला आरक्षण लागतं त्यावेळेस तुम्ही जातीवाद करणार आणि मराठ्यांना देऊ नका म्हणणार, म्हणजे तुमचे इतके जातीवादी दुसरे कोणी असू शकत नाही. तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस मराठ्यांनी विरोध नाही केला, देऊ नका. पण तुमची किती जातीवादी आहेत तुम्ही किती खुनशी आहेत, मराठ्यांविषयी किती तिरस्कार आहे तुम्हाला. आंदोलनाच्या माध्यमातून मराठ्यांच्या समोर आला ते बरं झालं, कारण मदतीचा हात प्रत्येक वेळेस आम्ही दिला. आज आम्हाला मदतीचा हात द्यायचा वेळ आला तर तुम्ही म्हणता आरक्षण देऊ नका. म्हणून ह्या जातीवादी नेत्यांना आम्ही मराठी कोणीच मोजत नाही आणि गिनत पण नाही, कारण त्यांचा समाज आमच्या सोबत, फक्त ओबीसीचे नेते आमच्या विरोधात, त्याच्यामुळे आम्ही त्यांना मोजित नाही. गोरगरीब ओबीसीच्या लोकांना वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मताचे ते, त्यामुळे आम्ही त्या नेत्याला मोजत नाही. दुसरा विषय तुमचा राहिला की मुंबईला किती जाणार आहे साहेब, मराठी मोजणं अवघड आहे. मराठी मोजणं अवघड आहे, आणि यांच्या पुढे हयाती जरी गेले तरी यांना मराठी मोजता येणार नाही. हे सत्य सांगतो तुम्हाला, पहिल्यापेक्षा तुम्हाला 5 पट लोक दिसतील नाही तरच आपलं तोंडावर नाव घ्यायचं, नाही घ्यायचं नाही. त्यावेळेस 4.5 करोड पेक्षा जास्त मराठा तुम्हाला मुंबईत घुसलेला दिसत. चॅलेंजने सांगतो ते, कारण प्रत्येकाला कळतंय जरी सत्ता असली तरी सत्तेत असणाऱ्या मराठीच्या लेकराला सुद्धा आरक्षण लागतं. बरोबर, असं होत नाही कधी की सत्ता आली म्हणजे आपलं पोरग पोरगी ऑटोमॅटिक नोकरीला लागणार आहे. असं कधी या राज्यात देशात झालं नाही की सत्ता आली मग आपल्या पोराला पोरीला मोफत शिक्षण मिळालं, कारण त्याला आरक्षणच लागतं. तुम्ही विरोधी पक्षात असलात तरी आरक्षण लागणार आहे, आणि सत्तेत असला तरी लागणार आहे. त्यामुळे सगळेच मराठी सावध झाले जातात. एवढ्या वेळेस भाजप मधले असो किंवा काँग्रेस मधले असो, दोन्ही मराठ्यांना वाटतं एवढ्या वेळेस लढवायचं, जातीला मिळून द्यायचं, पुन्हा आपल्या 12 वाटा, ज्याला ज्या पक्षात जायचं त्या पक्षात जायचं. आज मात्र मराठी म्हणून सगळ्यांना लढायचं. ही नोकरदार वर्गात सुद्धा भूमिका आहे, कर्मचारी वर्ग आहे, उद्योगी व्यावसायिक मराठी आहेत, यांच्या सुद्धा हीच भूमिका आहे. एवढ्या वेळेस सगळ्यांनी मुंबईत जायचं. शेतकरी मराठ्यांना तेच वाटतं. मुंबई पुण्याचे माथाडी कामगार असतील, डबेवाले असतील, सगळ्यांची हीच भावना आहे. कंपन्यामध्ये काम करणारे असतील, कोणी वॉचमन असतील, टपऱ्या चालवणारे, हॉटेल टाकणारे, भाजीपाला विकणारे, रिक्षा, जीप, टेम्पो, ट्रक चालवणारे गरीब मराठी आहेत. त्यांना सगळ्यांना वाटतं आपलं आयुष्य किती दिवस आपण बरबाद करायचं. मग तो आरोग्य विभागात मराठा असू द्या, ते पोलीस मध्ये असू द्या, महसूल मध्ये असू द्या, शिक्षक, डॉक्टर, वकील असू द्या, कोणत्याही क्षेत्रात असू द्या, तो रेल्वेत मराठा असू द्या, कंपन्यात काम करणारा नोकरीला असू द्या, प्रत्येकाला वाटतं आपल्या वाट्याला आलेलं कष्ट आपल्या लेकरा बाळाच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. मग आरक्षण जर घेतलं तर आपलं लेकरं बाळ जर नोकरीला लागलं तर लाख रुपयाचा आधार होतो. लाख रुपये नोकरी जर घरात पैसा आला नोकरीचा आधार म्हणून, तर शेतकऱ्यांच्या सुद्धा डोक्यावर कर्ज होणार नाही, त्याला आत्महत्या करावं लागणार नाही. शेतकऱ्यांपासून सगळ्यांना आता उठाव घ्या की आपलं लेकरू पोरग पोरगी नोकरीला लागली तर आपल्याला आधार होईल. राजकारण सोडून द्यायचं एवढे 2-3 महिने, आणि 29 ऑगस्टला सगळ्या मराठ्यांनी मुंबईत जायचं, मिळेल त्या वाहनाने. हे मराठ्यांनी पक्का केलंय, आणि ते मला दिसतंय सुद्धा. आता मी गावखेड्यात जातोय बैठकाला, काय असतं बघा, एखाद्या उंचीवर गेलेला माणूस पुन्हा गावखेड्यात येत, जो कोटीच्या सभा घेतो तेव्हा माणूस तुम्हाला गावखेड्यात कवा दिसणार नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी येणार, सगळ्यांनी तिथं बोलवणार, शान के साथ येणार, ऐशोआरामाच्या गाड्या, त्याला खुर्च्या बसायला. आम्ही ते विचार नाही करत. रोज मीडियात राहणारा माणूस गावखेड्यात कवा जाणार,
मी कोटीच्या करोडाच्या सभा पण घेतल्या, मीडियात पण राहिलो, पण नाळ मी माझ्या गरीब मराठीची तुटू दिली नाही. मी डायरेक्ट गावखेड्यात जातोय बैठका. काही लोकांचं म्हणणं आहे, मग ते विरोधक असतील किंवा राजकीय असतील किंवा एक सामाजिक वर्ग असेल, की पुन्हा सरकार जरांगे पाटील यांना मुंबईपर्यंत बोलवणार आणि काहीतरी डाव टाकणार आणि पुन्हा माघारी प्रयत्न करणार. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, एक ह्यानंतरचा एक सब क्वेश्चन असा आहे की 58 लाख नोंदी आहेत, पुरावे मिळालेले आहेत, अजून सरकारला काय अपेक्षित आहे की ओबीसी मधनं आरक्षण देण्यासाठी काय अपेक्षित आहे, असं तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे 2 वर्षाचं? एक तर सगळ्यात महत्वाचं क्लिअर करतो मी महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांसाठी, आता सरकार डाव नाही टाकू. डाव टाकून सगळे झाले 2 वर्षात, त्यामुळे डाव टाकू शकत नाही, बोलायला जागा लागते. तुम्हाला एखाद्याकडे जर पैसे असले तर तुम्ही ते वारंवार जर मागितले आणि गावकऱ्यांना हमेशा जर सांगितलं की याला दे बाबा, मला माझं पोरग शिकायचंय, मी याला 10,000 रुपये उसने दिलते, मला फीस भरायची ती करून 6 महिने झाले, 1 वर्ष झालं सांगतोय तुम्हाला, गावातले लोक पण आणि तो पण. मग ज्या दिवशी थोडीशी तुमची बाचाबाची होईल त्या दिवशी सगळं गाव म्हणणार त्याची काही चूक नाही. ते वर्ष झालं, 6 महिने झालं तुला पैसे मागतोय, दे म्हणून, त्याच्या पोरीला ऍडमिशन घ्यायचंय, पोराला ऍडमिशन तू देत नाही. तशी सरकारची परिस्थिती आहे. अशी परिस्थिती आता 100% मराठ्यांनी 1.5 वर्ष वेळ दिलाय आणि 29 ऑगस्टला 2 वर्ष होते, वारंवार वेळ दिलाय. 40 दिवस मागितले, पिरियड मध्ये सरकारकडनं कोणी अप्रोच झाले नाही, 40 दिवस मागितले दिले, 50 दिवस मागितले, 3 महिने मागितले दिले, वर्ष मागितलं दिलं, 1.5 वर्ष मागितलं, सरकारनं वेळ दिलाय. आता सरकार डाव काय टाकणार, वेळ द्या, मराठ्यांना ऐकत. आता सरकारला अडचण काय येते, असं तुमचं काय ऑब्झर्वेशन? काय अडचण येते? का काही ओबीसी नेत्यासाठी ही अडचण निर्माण होते का? सरकारला असं दाखवायचं आहे की ओबीसी पण पाहिजे, मराठा पण पाहिजे आणि सर्वांना घेऊन चालायचे, मराठा समाज आहे त्याचा वेळ काढूपणा करायचा. ओबीसी नेते तर आहेतच, ते तर मराठ्यांच्या मुळावर उठले तर, पण सरकारची सुद्धा भूमिका आहे की मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये, नोकऱ्याला लागू, ही सरकारची पण भूमिका. हे तुमचं ऑब्झर्वेशन आहे? 100% भूमिका आहे सरकारची. पण आम्ही हटलो नाहीत ना, आता आम्ही हटत नसतो. आता आम्ही आता पूर्ण खेटायचं ठरवलंय शांततेत, लोकशाही मार्गाने, पण पूर्ण तयारीनं सज्ज येतात आम्ही सरकारशी, त्यांच्याच मार्गावरती, घटनेनं संविधान दिलेल्या अधिकारावरच आम्ही पूर्ण ताकदीने खेटायचं मराठ्यांनी ठरवलंय. कारण त्यांना बोलायला जागा नाही. ते जर म्हणले वेळ द्या तर मराठी उत्तर देणारे 2 वर्ष काय करतात, त्यामुळे तिथं जागा नाही. ते जर म्हणले आम्हाला मराठा आणि कुणबी एक आहे, जे आर काढण्यासाठी आधार पाहिजे तर मराठी म्हणणारे 58 लाख नोंदीचा अहवाल आहे, चल कर जे आर. ते जर म्हणले आम्ही गॅजेट लावतो, हैदराबादचं गॅजेट देतो, वेळ द्या, तर मराठी म्हणणारे 7 ते 9 महिने झालेत गॅजेट आणले, अभ्यास करतो किती. ते जर म्हणले सगळ्या सोयऱ्याचे अंमलबजावणीसाठी त्या अधिसूचनेला आणखीन वेळ द्या, तर मराठी म्हणणारे 1.5 वर्षापेक्षा तुला वेळ पाहिजे किती. त्यामुळे त्यांना बोलायला जागा नाही. आता शेवटचे 2 प्रश्न. जन विधेयक कायदा हा पारित झालेला आहे, जन सुरक्षा विधेयक, तर ह्याबद्दल आपलं काय मत आहे? नाही, मी त्याच्यावरती आणखीन वाचलं नाही, माहिती घेतली नाही, त्यामुळे त्यातलं मला माहिती नाही. कारण ज्यावेळेस माहिती घेऊ, उद्देश काय, उद्देश खूप महत्वाचा असतो कुठल्याही विषयात. उद्देश कळाल्याशिवाय माहितच नाही, उगाच बोललो तर ते योग्य नाही. शेवटचा प्रश्न, येणाऱ्या आंदोलनाबद्दल 29 तारखेच्या मराठा वर्गामधील तरुण युवक हे मोठ्या प्रचंड संख्येने मुंबईकडे आपल्या एका हाकेवरती, आपल्या आवाजावरती जमा होतील, त्या प्रत्येक तरुणासाठी तुमचा काय संदेश असेल? नुसते तरुणच नाही तर मायबाप महाराष्ट्रातल्या 6 करोड मराठ्यांना माझी विनंती, नोकरदार वर्ग असेल, तो व्यावसायिक असेल, तो शेतकरी असेल, तो मजूर असेल, त्यांना सगळ्यांना विनंती, शेवटची फाईट असे भिडाना मुंबईत अशी मुंग्यासारखी रांग लागली पाहिजे चारही बाजू, इतक्या ताकदीनं सगळे. नुसते तरुण नाही येणार, म्हातारे माणसं सुद्धा यावेळेस मुंबईला आम्हाला वाटा लावायला 2 दिवसासाठी येणार. आम्ही 2च दिवस मराठ्यांचा वेळ घेतलाय फक्त. प्रत्येकाला काम आहेत, शेतीचे आहेत, नोकरीवाल्याला नोकरीचे. आम्ही 2 दिवस त्यांना बोलायला सांगितले, 27 आणि 28 ऑगस्ट. 29 ऑगस्टला एकदा 10 वाजता आम्ही तिथं मैदानला बसलो, आझाद मैदानला, की तुम्ही सगळे वापस असं सांगितलं. त्यामुळं महिला सुद्धा वाटा लावायला, आशीर्वाद द्यायला आम्हाला मुंबईपर्यंत येणार आहे. म्हातारे माणसं, सगळे पोरं, नोकरदार वर्ग, डॉक्टर, शिक्षक, वकील, व्यावसायिक, उद्योगी
एसटीवरचे ड्रायव्हर, कंडक्टर, जीपावरचे, रिक्षावरचे कोणीच राहणार या नाही. सर्वांसाठी काय मेसेज? सगळ्यांनी फक्त 2 दिवस द्या. तुमच्या लेकराच्या डोक्यावरती आरक्षणाचा गुलाल विजयाचा टाकतो. 100 पिढ्या तुमच्या लेकराला आयुष्याची भाकर देतो. फक्त हात जोडून विनंती आहे, राजकारण बाजूला ठेवून राजकारणी मराठ्यांनी सुद्धा सगळ्यांनी फक्त 2 दिवसासाठी मुंबईकडे चला. चूक माझी काही असं काय तुमची पण असू द्या, सोडून द्या. माझ्याकडूनही नकळत काही चूक झाली असेल त्या चुकीला धरून बसू नका आणि समाजाचं वाटोळ करू नका. तुमच्या एका निर्णयामुळे समाजाचं वाटोळ होऊ शकतं. त्यामुळे सगळ्यांनी फक्त आरक्षण डोळ्यासमोर ठेवा. मीही ठेवू नका आणि तुम्हीही डोळ्यासमोर तुम्हाला ठेवू नका. समाज डोळ्यासमोर ठेवा आणि करोडो लेकरांचं कल्याण करायसाठी एवढ्या वेळेस आरक्षण मिळालेले मराठी म्हणजे कुणबी प्रमाणपत्र निघालेले मराठी पण विदर्भातल्या खानदेशातल्या अगोदर मिळालेले त्या कुणबी मराठ्यांना पण आणि ज्या मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांना पण माझी हात जोडून विनंती. जरी कुणबी आणि मराठी वेगळे वेगळे म्हणत असले लोक तरी आपण वेगळे नाहीयेत. आपण सख्खे भाऊ आहेत. सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यायला मुंबईकडे या. ज्यांचे प्रमाणपत्र निघाले ते सगळ्यात आधी या आणि ज्यांचे निघाले नाही ते त्यांच्याही पुढे चला. पण आरक्षण एवढ्या वेळेस मिळवायचं ही अंतिम आणि शेवटची लढाई. मागं राहू नका. समाज हरता कामा नये ही माझी हात जोडून विनंती. तुमच्या आणि माझ्यामुळे समाज हरू नये. समाज हा सगळ्यात मोठा आहे आणि तो हरता कामा नये. तुम्ही आणि मी हारलो तरी चालत. समाजाला कधी हरू देऊ नका. म्हणून या समाजासाठी समाजाच्या लेकरासाठी 2 दिवस सगळे मुंबईत चला ही हात जोडून विनंती. धन्यवाद दादा, आपण दिलेला वेळ आणि आमच्या चालू वार्ताला आपण जे काही चालू वार्ता दैनिकाला तुमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आपलं काम चांगलं आहे. समाजाच्या न्याय मिळेपर्यंत समाजाच्या पाठीशी राहा. समाज आणि या राज्यातली जनता तुमच्या चालू वार्ता दैनिकाला कधीच विसरणार नाही. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला आमच्या खूप मनापासून 28 तारखेला आमचे 4 वर्ष पूर्ण होतात दादा यशस्वी. आपण 30 जिल्ह्यामध्ये काम करतो. त्याबद्दल आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं चालू वार्ता दैनिकाला आणि त्यांच्या सगळ्या वाचकाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपलं कामही चांगलं आहे. लोकांनी यांचं चॅनल यांचा पेपर सगळ्यांनी फॉलो करावा. कारण काम चांगलं आहे. अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवतात. निर्भीडपणानं कोणाची बाजू घेत नाहीयेत. राजकारणी असो किंवा समाजसेवक असो किंवा कोणी असो त्यांची निर्भीड पत्रकारिता ते प्रामाणिकपणे पार पाडतायत. त्याबद्दल चालू वार्ता दैनिकाला आमच्याकडून खूप खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.